रात्रीच्या उरलेल्या शिळ्या अन्नापासून सकाळी चविष्ट असे न्याहारीचे पदार्थ करण्याचं भारतीय स्त्रियांचं जे कौशल्य आहे त्यासाठी जगात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. आज माझ्याकडे एक मोठी वाटीभर पिठलं उरलं होतं. त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि पालक घातला, थोडी मिरचीही बारीक चिरून घातली. त्यानंतर भरपूर असे तीळ घातले. ओवा हातावर चुरडून घालायचा आहे. मीठ घालायचं आहे, पण ते मीठ मात्र यात जे पीठ आपण घालणार आहोत ज्वारीचं पीठ त्यासाठी आहे. पिठल्यात ऑलरेडी मीठ आहेच. हळद तिखट घालायचं, धणेजिरे पूड घालायची आणि हे सगळे जिन्नस एकत्र व्यवस्थित करून घ्यायचे. छान एकत्र करून घेतले की यामध्ये घालणार आहोत आपण ज्वारीचं पीठ. लसूण इथे मी पिठल्यातच भरपूर घातली होती म्हणून घालत नाही आहे. जर तुमचं साधं पिठलं असेल तर त्यामध्ये तुम्ही वरून लसूण ठेचून किंवा त्याची पेस्ट घालू शकता. वाटीभर ज्वारीचं पीठ घालायचं आहे. सगळं पुन्हा एकजीव करायचं आणि हे थालीपीठ आपण जे करणार आहोत ते अजून खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे दही घालायचं आहे. दही घातल्यानंतर व्यवस्थित हा गोळा मळून घ्यायचा आणि आपल्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मध्यम आकाराचे थालीपीठं याचे करून घ्यायचे आहेत. मी इथे मध्यम आकाराचे थालीपीठं केले तर एवढ्या प्रमाणामध्ये 4 थालीपीठं झाले होते. नॉनस्टिक तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि तव्यावरच डायरेक्ट मी थालीपीठ थापते आहे. कडा जर अशा फाटायला लागल्या तर त्या थोड्याशा जोडून घ्यायच्या. या थालीपीठाला छिद्र करायचं, त्यात तेल घालायचं आणि वरती झाकण ठेवून एक बाजू खालून चांगली खरपूस होईपर्यंत ही आपण होऊ देणार आहोत. आता बघूया खालची बाजू चांगली झाली आहे का ती. खालची बाजू छान झाली आहे. आता पुन्हा वरून थोडं तेल आपण सोडू शकतो हवं असल्यास आणि अशा प्रकारे खरपूस असे थालीपीठं करायचे. अतिशय चविष्ट हे थालीपीठ लागतं. घरच्या ताज्या लोण्यासोबत खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.